बापू पटेल आम्ही दलित दिसतो का? तुझं पाणी चालत नाही आम्हाला, तू कारण का तू दलित वर्गातला आहे. पोलिस म्हणलं तुला फारपाडात नाही इथून ना. माझ्या बायकोनी माझ्या पुरीनी रडून रडून सांगितले आम्हाला बाथरूम तर ठेवा. तेच बापू पटेलचा पाहुणा तो ललित गलांडे, त्याच्याजवळ 1 एकरात बेकायदेशी बांधकाम आहे. जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये 2014 पासून एक वेगळंच वातावरण आपल्याला बघायला दिसतं. अनुसूचित जातीवरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे हे आपल्या लक्षात येत आहे. आणि आपण बघतोय की जे गर्भश्रीमंत लोक आहेत, जे राजकारणी लोक आहेत, हे राजकारणी लोक दलित समाजावरती, मागासवर्गीय समाजांवरती अन्याय करून त्यांची रोजीरोटी बंद पाडण्याचे प्रकार आपण बघत आहोत. तर असाच एक प्रकार घडलेला आहे. एक आमदार आहेत बापू पठारे. बापू पठारे यांनी या कुटुंबावरती अक्षरशः उपासमारीची वेळ आणलेली आहे. त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांचा व्यवसाय बंद करून आज ते कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलेलं आहे. एवढंच नाही तर एका महिलेला पुढं करून त्यांच्यावरती विनयभंगाचा सुद्धा गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. असं हे कुटुंब आता न्यायासाठी रस्त्यावरती उतरलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती समोर हे आज 3 दिवस झालं हे आमरण उपोषण करत आहे. काय नेमका घडलेलं आहे, काय त्यांच्यावरती अन्याय झाला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. हे होलिया दासरी समाजाचं कुटुंब आहे. ते मागासवर्गीयमध्ये SC कॅटेगरीमध्ये मोडलं जातं. आणि हे सगळं बापू पठारे आणि त्यांच्या हे जे 14 लोक आहेत त्यांना हाताशी धरून यांच्यावरती वेगवेगळे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांना सगळं माहीत आहे की हे मागासवर्गीय आहेत, तरी यांच्यावरती हे अन्याय झालेला आहे. आपण नेमकं काय अन्याय झालेला आहे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? आज 3रा दिवस आहे तुमचा, तुम्ही उपोषणाला बसलात, काय घडलं होतं नेमकं, काय सांगाल? मी एक आंबेडकरवादी आहे. मी आंबेडकर विचारधारामधला चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि मी आंबेडकरी प्रत्येक कार्यक्रम मी स्वतः करतोय, स्वतःहून. आणि हे बापू पठारला खटतंय. आणि माझे ती एक दलित वर्गातला माणूस टँकरचा व्यवसाय करतो, म्हणजे त्यांच्या बरोबरीला जातं म्हणून त्यांना खटतंय. त्यांनी म्हणून असे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. मी 10 वर्षापासून पाणी पुरवठा करतो अनेक सोसायट्यांमध्ये, खराडी, चंदननगर, कोरेगाव पार्क, अनेक कधी या 10 वर्षात कुठलीच कंप्लेंट आलं नाही. बापू पठारे निवडून आल्यानंतर आठवड्याभरातच दूषित पाण्याचा एक सोसायट्यांमध्ये असं काही कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना, काही पोलीस प्रशासनाला यांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप केलेत. मी चांगलंच पाणी टाकत आलं गेल्या 10 वर्षापासून, अनेक सोसायट्यांमध्ये टाकतो. एकच सोसायटीची कंप्लेंट का? अनेक सोसायट्यांची बी कंप्लेंट पाहिजे ना. एकच सोसायटीची कंप्लेंट का? असं होतं की दूषित पाणी टाकलं, दूषित पाणी टाकलं. 10 वर्षात नाही आलं. पण बरं, बाकीच्याही सोसायट्यांनी आवाज उचलाय पाहिजे होता ना, ते दूषित पाणी टाकतो म्हणून. दुसरी गोष्ट, या दूषित पाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मी 4 महिने जेलला होतो. दूषित पाण्याचा गुन्हा दाखल झालेला सुद्धा मला माहित नाही, कारण का मी दिवसभर पोलीस स्टेशनला फिरत होतो. कुठल्याच पोलिसांनी मला कल्पना नाही दिली की तुझ्यावर गुन्हा दाखल होणार आहे म्हणून. तुझं पाणी चालत नाही आम्हाला, तू कारण का तू दलित वर्गातला आहे, तुझं पाणी चालत नाही, आम्ही तर तुम्हाला शिवत बी नाही, तुझं पाणी आम्हाला. अशा काही सोसायटीमधले स्नेहशीष तिवारी, दिनेश आंबुळकर यांनी मला असं बोलले, अरे बाबा तू मला माहीत नव्हतं म्हणला, तू फेसबुकला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो स्टेटसला ठेवतो, याच्यावरनं मला कळालं तू एक आंबेडकरवादी, म्हणजे तू एक अनुसूचित जातीतला माणूस असल्यामुळं सोसायटीतले बाकीचे मला बोलायला लागलेत की याचं पाणी नको. मग ह्याच्यावर मी एक अर्ज बनवलंय. माझ्यावर गुन्हा दाखल व्हायच्या आधी 2 दिवस आधी मी अर्ज बनवून दिलं. अर्ज बनवून दिल्यावर मग 2 दिवसांनी मला रात्रीच्या पोलिस येतात माझ्या घरी. म्हणले की साहेबांनी बोलवलं. साहेबांनी म्हणलं एवढं रात्री का? मी सकाळी येतो. पोलिस म्हणलं तुला फारपाडात नाही इथून नाही आला की. मग मी घरात पाहुणे असल्यामुळं गेलो पोलिसांना भेटायला. माझा मोबाईल हिसकून घेतला. म्हणलं तुझ्यावर गुन्हे दाखल झाला. मला डायरेक्ट लोकअपला टाकला. लोकअपला टाकलं की मला डायरेक्ट कोर्टात हजर केलं. कोर्टातून डायरेक्ट जेल एंट्री झाली माझी. जेल एंट्री झाल्यावर मला 10-15 दिवसांनी मग घरचे भेटायला येतात. म्हणलं की यांनी आपलं घर बी पाडलं. म्हणले आम्ही रस्त्यावरच आहे म्हणले. 25 दिवस झालं आम्ही रस्त्यावरच दिवस काढायला लागलं. माझ्या बायकोनी माझ्या पुरीनी रडून रडून सांगितले आम्हाला बाथरूम तर ठेवा. संडासापुरतं त्यांनी बाथरूम सुद्धा दिलं नाही. चिपऱ्या धरून बाहेर काढल्यात, त्याचे बी व्हिडिओ आहेत आमच्याकडे बरंच असे. आणि स्थानिक तिथं शेजारी पाजाऱ्यांना बी सांगितलंय, जे याला मदत करणार
त्याचं बी हेच करण्यात येईन, त्याचं बी घर पाडण्यात येईन, त्याला बी बेघर करण्यात येईन. बघा आमच्याशी पंगा घेतला तर ज्याला केले गत आम्ही ह्याला बी करू शकतो असं म्हणलं. त्याच्या दबावापोटी कोण आम्हाला तिथं पाणी बी दिलं नाही आणि 3-4 महिने आम्हाला कोण बोललं सुद्धा नाही. पर आम्हाला असं समाजातनं बाहेर काढले गत दहशतीची काली त्याच्या तसं केलं. त्यानंतर 4 महिन्यांनी मला जेव्हा बेल झालं मी घरी आलं, एक 4-5 दिवसातच माझ्यावरनं विनयभंगाचं शेजारी करमसिंग भाट म्हणून एक पेट्रोल पंपाचा मालक आहे तो, त्याच्या बापाने पहिलं प्लॉटिंग करून विकलेले आहेत. सगळं 7-12 जमिनी आहेत तिथं, आमच्या नावाने बी 7-12 आहे. तरी सुद्धा तो आमचे घर खाली कर म्हणून वारंवार भांडणं करत होता. मी तरी सुद्धा पोलिसांनी मला सूचना दिली की तू घराच्या बाहेर नाही निघायचं. मी घरात बसायचं, घराच्या बाहेर. माझ्या बायकोला येऊन म्हणला तो छक्का आहे का, हिजडा आहे का, आमका तमका आहे. माझ्या बायकोला बोलले घाण घाण चिनाल रंडी तुम्हारी अवकात ऐसा वैसा जातीवादी बरंच जी नाही बोलायचं ती शिव्या दिल्यात. त्यानंतर तो गेला आणि आमच्यावर माझी बायको माझा अपंग भाऊ तेव्हा पोलीस स्टेशनला गेले. असा शिवी देतो. पोलीस म्हणला PI चव्हाण ले शहाणे झालं का म्हणला, तुझा नवरा आरोपी आहे म्हणला, तुम्ही काय सारखा सारखा पोलीस स्टेशनला येताय म्हणला. यांना हुसकून लावलं आणि त्याची फिर्यादी घेतली की मी त्याच्या बायकोचं साडी बिडी फेडलं, साडीत हात घातलं. विनयभंगाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मला डायरेक्ट फोन केले की तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, कुठं आहे. मी त्यासाठी बेल ॲप्लिकेशनसाठी 3 महिने गेले माझे. 3 महिन्यात बेल ॲप्लिकेशन घेतलं मी, अटकपूर्व जामीन. मग त्यानंतर मी माहितीतनं मागवले पेपर. माझ्या घरापाशी काय शूटिंग होते, फोटो बिटू सगळं साजरं केलेत कोर्टात. PI साहेबांपाशी, आपला API साहेबांपाशी, पोटे साहेबांपाशी. मग त्यानंतर मी म्हणलं आता स्वतः उतरायचं, आपण स्वतः न्याय मागितल्याशिवाय नाही. तर आणि काही खोटे आरोप करून आणि कशात तर गुंतवायचं चाललंय. परवा दिवशी लखन कांबळे म्हणणारा व्यक्ती एक 8-10 दिवसापूर्वी त्यांनी 2 गुंड घेऊन माझ्या पाठला करत होता. त्यांनी माझी खून करायचं पूर्ण रचना केलेली आहे बापू पटरेने. लखन कांबळे म्हणा, संदीप गायकवाड म्हणा, तो करमसिंग भाट म्हणा, असे अनेक एक बरंच बाहेरचे. आता आमदार म्हणजे याचं वजन लय मोठं आहे. ही म्हणते ती पूर्व दिशा असतो. माझा खून करण्याचा प्रयत्न करत होते. मी त्याचं बी पोलीस स्टेशनला गेलं, माझं कंप्लेंट घ्या म्हणून. ते माझा पाठला का करतात, कुठल्याच पोलीस स्टेशन माझी कंप्लेंट नाही घेतली. म्हणलं तू अर्ज कर. मी अर्ज केलं, अर्जावर कुठलीच दखल नाही. अनेक सुद्धा मी ACP मॅडमला भेटलो, ठीक आहे चौकशी करू. त्याच्यावर मग मी ॲट्रॉसिटी अंतर्गत ते करमसिंग भाटवर गुन्हा दाखल केला माझ्या बायकोनी. त्याला अनेक अटक बी झाली नाहीत. ते एकट्यावर गुन्हा दाखल झाला पण ॲट्रॉसिटी त्याला मोकळा सोडला. तो माझ्या मागं लागलाय. नवीन माणसं माझ्या मागं लावलेत. कुठं गेलं की तिथं माणसं लावलेत मारायसाठी माझ्या. ही कंप्लेंट बी करून सुद्धा कुठलीच पोलीस स्टेशन दखल घेत नाही. ACP मॅडम बी दखल घेतली नाही. बेकायदेशीर बांधकाम अख्ख्या थिटे वस्ती खराडीमध्ये 80% वाघोली या परिसरामध्ये 80% बांधकाम बेकायदेशीर आहेत. पण माझ्या एकट्याच्याच घरावर 24 तासात कारवाई होतोय का, बाकीच्यांवर का नाही होत. हेच बापू पटऱ्याचा पाहुणा तो ललित गलांडे, त्याच्याजवळ 1 एकरात बेकायदेशीर बांधकाम आहे. आम्ही मी म्हणलं बेकायदेशीर बांधकाम बाकीच्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, काय यांना सुटका देता. यांचं बी आम्ही अर्ज केलेत. ही बी बेकायदेशीर बांधकाम आहे. जे माझ्यावर झालंय जे बाकीच्यांवर बी व्हायला पाहिजे. बापू पटऱ्यांच्या भावकींचे बी बेकायदेशीर बांधकाम आहेत, त्यांच्यावर का होत नाही. बापू पटऱ्याला आम्ही दलित दिसतो का, आम्ही बुद्धिस्ट समाजाचे हेच दिसतो का, अनुसूचित जातीचे असल्यामुळं यो पदाचा गैरवापर करतो का यो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे आम्ही अनेक सुद्धा बिगर चपलीचा त्यांच्या समोर चालावा त्यांचं म्हणणं आहे. अनेक सुद्धा आमच्या वरच्या म्हणजे आमच्या लेवलला यांनी कुठल्या गाडीत बी नाही फिरावा यांचं म्हणणं. हे पहिले कुठं होते, यांना तिथंच ठेवायचं यांचं म्हणणं असं आहे. आमच्या हाताखालीच जगावा. टँकरचा व्यवसाय यांचा नाही आहे, गाववाल्यांनीच आहे. गाववाल्यांनीच जगावा. तुम्ही पोट भरायला आलेत, पोट भरायलाच. बापू पटऱ्याने जे काय नुकसान केलेलं आहे, माझं जे घर पाडलेलं आहे ते बघा, ते घर पाडलेलं आहे. जे काय शासनाने माझं नुकसान भरपाई करून द्यावा. सोसायटीकडे जे काय माझं पेमेंट थकलेलं आहे 18 लाख रुपये, ते बी माझं लवकरात लवकर रिलीज करावा यांनी.
आणि सोसायटीचा असोसिएशनचा अध्यक्ष त्याच्यावर बी गुन्हा दाखल करावा. आता तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं हे आहे की मला न्याय मिळायला पाहिजे. आंबेडकर चळवळीतले लोकच माझी मदत करू शकतात, आंबेडकरवादीच माझी मदत करू शकतात, दुसरं कोण ह्याच्यात सहभागी घेत नाही. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला सपोर्ट करावा ह्याच्यात.